100 वर्षापूर्वी व त्याहीपेक्षा जास्त पुरातन असलेले चांदूर रेल्वे शहरातील चंद्रभागेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत पुरातन असे मंदिर आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री निमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन या मंदिरामध्ये करण्यात आले होते। काल्याच्या कीर्तनामध्ये शेवटच्या दिवशी 10 ते 12 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। चांदूर रेल्वे शहरातील चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान अतिशय पुरातन असून हे मंदिर चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे। मागील 2 वर्षापासून कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व मंदिरे बंद होती, त्यामुळे कोणताही धार्मिक सोहळा करण्याची परवानगी नव्हती। परंतु आता कोरोना कमी झाल्यामुळे सर्व मंदिरे खुली करण्यात आली। त्याचमुळे चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते। चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान या ठिकाणी गेली 50 वर्ष ते 60 वर्षापासून कीर्तनाचे कार्यक्रम, भागवताचे कार्यक्रम आणि अन्नदानाचे कार्यक्रम हे होत आहे। यावर्षी एक नवीन ट्रस्ट तयार करून आम्ही 5 लोक तिथे या ठिकाणी ट्रस्टी झालो। तेव्हा या वर्षी आम्ही एक उपक्रम हातात घेतला की बा आपल्याला चांदूरच्या लोकांना, चांदूरवासियांना या मंदिराची प्रचिती व्हावी आणि या मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्तीनी, प्रत्येक बाईनी दर्शनाला यावं आणि इथे मोठा महाप्रसादाचा एक कार्यक्रम करावा। तर यावर्षी चांदूरवासियांनी भरघोस प्रतिसाद व आम्हाला देणगी स्वरूपात, अनाजाच्या स्वरूपात खूप मदत केली। त्या निमित्ताने आपण आज हा एवढा मोठा 10 ते 12 हजार लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो आणि जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे मंदिराचा, तो खूप छान आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला हे मंदिराचे काम करायचे आहे। त्या अनुषंगाने चांदूरवासियांना, सर्व जनतेना व बाकी काही मित्रमंडळींना मला एक म्हणायचे आहे की सहकार्य करा, तुम्ही भरपूर सहकार्य करा। आम्ही त्यापेक्षा जास्त सहकार्य करून, त्यापेक्षा जास्त मदत करून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि अशाच प्रकारे दरवर्षीप्रमाणे चांदूरवासी या मंदिराचा दर्शनाचा लाभ व अन्नदानाचा लाभ घ्यावा ही विनंती। यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कैलास गिरोडकर, कोषाध्यक्ष बच्चू वानरे, उपाध्यक्ष सुनील अग्रवाल, सचिव अमित गुल्हाने, गजानन ठाकरे, योगेश डोणीकर तसेच महिला मंडळ आदर्शनगर, नवदुर्गा मंडळ, युवक गणेश मंडळ, शेंद्रीपुरा, खडकपुरा, डांगरीपुरा परिसरातील युवकांनी या महाप्रसादासाठी सहकार्य केले। लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। यामध्ये परिसरातील सर्व युवकांनी सहकार्य केले आहे। तसेच आपल्याला आदर्श नवदुर्गा मंडळ, आसरा माता मंदिर समिती, युवक मंडळ, गुरुदेव गणेश मंडळ तसेच परिसरातील सर्व मंडळांनी आम्हाला सहकार्य करून एवढा मोठा कार्यक्रम हा पूर्णपणे केला आहे। तसेच मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता सर्व भाविक भक्तांनी यथाशक्ती सहकार्य करून आम्हाला यामध्ये सहकार्य करावं। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।